पदार्थांमध्ये अडकत चाललेल्या युवा पिढीला यातून बाहेर काढणे गरजेचे आहे. तसेच शासन स्तरावरून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र पालकांनीही आपल्या पाल्याचा पाय चुकीच्या मार्गावर पडत नाही ना, याकडे लक्ष ठेवणेही गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभाग या अंमली पदार्थ विरोधात कारवाई करीत आहे. ही कारवाई करताना समाजामध्ये या अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि अंमली पदार्थ विरोधी कृती करणे किती गरजेचे आहे याबाबत जनजागृती आवश्यक आहे. म्हणून वेंगुर्ले पोलीस निरीक्षक श्री जाधव यांनी आपल्या वाहनावर अशी जनजागृती करणारा फलक लावून हा जनजागृती रथ बनवला आहे. हा रथ वेंगुर्ला तालुक्यातील सर्व महाविद्यालये, शाळा, सार्वजनिक चौक, बसस्थानक, बाजारपेठ येथे जाऊन जनजागृती करणार आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव, ट्रॅफिक पोलीस हवालदार मनोज परुळेकर, गौरव परब, महिला पोलीस हवालदार रंजिता चौहान, दीपा मटकर, सौ कदम, पोलीस हवालदार योगेश वेंगुर्लेकर, सुरेश पाटील, रमेश तावडे, अमर कांडर, शिवशंकर सावंत, बंटी सावंत, होमगार्ड पांडुरंग मटकर, चैताली निवजेकर, शिल्पा हळदणकर, श्रीमती वेंगुर्लेकर, पालव शेळके आदी उपस्थित होते.